नमस्कार, मी विशाल परदेशी. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्याच महत्त्वाच्या बातमीने आता क्षणाला सुरुवात करतोय. बातमी आहे शरद पवारांच्या एका पत्राची. कृषी विधेयकाच्या बाबतीत दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि आजचा 11वा दिवस असल्याचं आपण पाहतोय आणि हेच विधेयक शेतकऱ्यांसाठी हिताचं नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याला आता राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिलाय. मात्र न्यूज 18 लोकमतच्या हाती शरद पवार यांचं एक असं पत्र आलंय ज्यामध्ये स्वतः शरद पवार यांनी लिहिलं आहे की APMC मध्ये बदल घडवण्याची गरज आहे. 2010 साली शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना त्यांनी हे पत्र लिहिलंय. नेमकं हे पत्र काय आहे ते आधी पाहूयात. या पत्रात नेमकं काय म्हटलं बघा. कृषी क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी ग्रामीण भागात आर्थिक विकास, रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध होणं गरजेचं असल्याचं खासगी क्षेत्रांनी कृषी क्षेत्रात सहभाग वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या बाजार समिती कायद्यात सुधारणा करावी जेणेकरून खासगी क्षेत्राचा कृषी क्षेत्रात सहभाग वाढेल आणि शेतकरी ग्राहक यांना पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. तर सध्याच्या APMC पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. खासगी क्षेत्रातील सहभागामुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना स्पर्धात्मक गुणवत्ताही टिकवता येईल असं त्यांनी या पत्रात म्हटलंय. मात्र आता शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला पवारांनी दिलाय. बैठका घेतात पण महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे देशभरातील शेतकरी या आंदोलनात जातील असं आता शरद पवार म्हणताना दिसतात. त्यामुळे आपली 2010 मधली भूमिका पवारांनी बदलली का असा सवालही उपस्थित होतोय. पंजाब हरियाणाचा शेतकरी रस्त्यात येतो गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे. ती दुर्दैवाने घेतली दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की असंच जर राहिलं तर ते फक्त दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी अशी माझी अपेक्षा. पण एकच विनंती केली होती की घाईघाई तुम्ही करू नका. तुम्ही सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, तुम्ही चर्चा करा, आपण एकत्र बसू. पण एकत्र बसणं किंवा सिलेक्ट कमिटीमध्ये चर्चा करणं याही गोष्टी त्यांनी स्वीकारल्या नाहीत. सदनामध्ये चर्चा होऊन दिली नाही आणि घाईगर्दीने हे पास करून घेतलं, आपलं पाचवी बहुमत दाखवलं. आता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला राज्यात कोणताही विरोध नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर राज्य सरकारमधले एक मंत्री दिल्लीत आंदोलनासाठी गेल्याच्या मुद्द्यावर त्यांनी टीका केली आहे. असं कळलं की आमचे एक मंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता कुठेतरी दिल्लीला गेले आहेत. त्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे की हे सगळे कायदे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राने केले आहेत. आपण बघा, हे सगळे कायदे महाराष्ट्रात आत्ताही अस्तित्वात आहे. म्हणूनच याच्या विरुद्ध कुठलेही आंदोलन महाराष्ट्रात झालं नाही. काँग्रेसने केव्हा आंदोलन केलं, त्यामुळे ते दिल्लीत कशा करता गेले. त्यांना जर आंदोलन करायचं आहे तर या सरकारच्या विरुद्ध त्यांनी करावं आणि या सरकारला सांगावं की 2006 साली तुम्ही लिझिंगचा कायदा केला, जो आता केंद्राने केला तो कायदा महाराष्ट्रात आत्ता आपण प्रायव्हेट APMCचा कायदा आपल्याकडे केला, तो आता केंद्र सरकार करत आहे. सगळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेले कायदे आहेत. त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं आणि विशेषतः मला असं वाटतं की जे सत्तेत आहेत त्यांनी लोकांच्या कल्याणाकरता कामं केली पाहिजेत. त्याच्याऐवजी तेच राजकारण करतात, तेच आंदोलनं करतात. दरम्यान सदाभाऊ खोत शरद पवारांवरती त्यांनी टीका केली. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. मला वाटतं की पवार साहेब हे शेतकऱ्यांचे नेते नाही आहेत, ते लुटारूंचे सेनापती आहेत. या राज्यामध्ये सहकार चळवळ मुडीत कुणी काढली? सगळ्या पवार साहेबांच्या आशीर्वादानं त्यांच्या चेल्यांनी काढली. जर यांना एवढं शेतकऱ्याचं भलं होतं तर सहकारामधली असणारी साखर कारखानदारी ही पवार साहेबांनी खाजगीकरणामध्ये का उभा केली? का तिचं खाजगीकरण केलं? पवार साहेब म्हणतात की एका बाजूला शेतकरी जर वाचायचा असेल तर सहकार चळवळ टिकली पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे. मग मी विचारतो, या राज्यामध्ये सहकारी दूध संघाच्या ऐवजी खाजगी दूध संघ का उभा राहिले? मग त्यावेळी त्यांना असं वाटलं नाही का हे खाजगी दूध संघ, खाजगी कारखाने जर उभा राहिले तर शेतकऱ्याचं वाटोळं होईल? याचं कारण राजकारणातला भ्रष्टाचारातला पैसा हा खाजगी कारखान्यांच्या मध्ये गुंतवला गेला. कृषी कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 9 डिसेंबरला
राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत, तर शिरोमणी अकाली दलाच्या प्रतिनिधी मंडळानं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. कृषी कायद्याविरोधातील लढाईत त्यांनी समर्थनाची मागणी केली आहे. या भारत बंदला आता महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सक्रिय पाठिंबा दिला आहे. दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी याबाबत घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रिय पाठिंबा देत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीने देखील भारत बंदला पाठिंबा देऊ केलेला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबद्दलची माहिती देऊ केली आहे. कृषी कायद्याची अंमलबजावणी होता कामा नये, कारण शेतकरीच याबद्दल सहमत नाहीयेत, मग त्याची अंमलबजावणी का करावी असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे, ज्याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. राज्यातील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी 8 डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये अधिक लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलेलं आहे. शिरोमणी अकाली दलचे नेते खासदार प्रेमसिंग चंदूमाजरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा करण्यात आली. केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी समस्यांचा विचार करणं आणि त्या सोडवण्यास आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे असं चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले. विविध राज्यों ये एजुकेशन लंबी ना चले, देश सारा इस पास से देख रहा है. अब तो राष्ट्रीय नहीं बल्कि अंतर्राष्ट्रीय पदर पे चलेगी. उद्धव ठाकरे से क्या बात करेंगे? क्या उद्धव ठाकरे जी से हम यही कहने आए हैं कि हम जो क्षेत्रीय पार्टी हैं विशेष तौर पे, जिनके अपने और भी कुछ एजेंडे हैं, हम चाहते हैं कि अगर प्रदेश मजबूत होंगे तो देश मजबूत होएगा, अगर प्रदेश कमज़ोर होंगे तो देश कमज़ोर हो जाएगा. तो देश को सेंट्रलाइज किया जा रहा है, देश की पॉलिटिक्स को, पॉलिटिकल सिस्टम को यूनिटरी सिस्टम बनाया जा रहा है. हम चाहते हैं फेडरल सिस्टम होना चाहिए. फेडरलिज्म के हम पहले से ही बात करते रहे हैं श्रोमणी अकाली दल, और हम उद्धव ठाकरे जी से भी यही बात के क्षेत्रीय पार्टियां जैसे शिवसेना हैं, ये भी चाहते हैं कि केंद्र का अधिकार क्षेत्र नहीं होना चाहिए प्रदेशों के मामले में. जो प्रदेशों के अधिकार हैं उनको नहीं छीनना जाना चाहिए. यही उद्धव ठाकरे जी की पार्टी कहती है, यही श्रोमणी अकाली दल कहता है. विविध राज्यांमधील शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला या मुद्द्यावरून इशारा देत 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आणि या बंदला आता महाराष्ट्रातूनही प्रतिसाद दिला जात असल्याचं चित्र आहे. भारत बंदला एपीएमसीने पाठिंबा दिलाय. मुंबई आणि आसपासच्या शहरांसाठी फळं आणि भाजीपाला पुरवठ्यासाठी महत्त्वाचं मार्केट असणाऱ्या एपीएमसीने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने याचा थेट परिणाम शहरातील नागरिकांवरती होणार आहे. एपीएमसीमधील 5ही बाजारपेठा बंद राहणार आहेत आणि याबाबत माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी घोषणा केली आहे. व्यापारी, माथाडी, वाहतूकदार, त्याचबरोबर वारणार आदी सर्व घटकांनी भारत बंदला आपला पाठिंबा दर्शवला आहे. भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा, अन्नधान्य, मसाला मार्केट बंद राहणार आहे. 8 डिसेंबरच्या भारत बंदच्या हाकेला आम आदमी पक्षाने समर्थन दर्शवलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत हे समर्थन दर्शवलं. तसंच देशभरातील आपचे कार्यकर्तेही या बंदला पाठिंबा देणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. तर देशातील जनतेलाही त्यांनी या बंदचं समर्थन करण्याचं आवाहन केलंय. आणि आता बातमी आहे काँग्रेसमधल्या एका गोप्यस्फोटाची. आत्तापर्यंत आपण पाहिलं की आजवर एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर नेते एकमेकांवर टीका करायचे किंवा चिखलफेक करायचे. मात्र आता खुद्द पक्षामध्ये असतानाच पक्षातील वाद चव्हाट्यावरती येऊ लागलेत. मुंबई काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि नेते जनार्दन चांदूरकर यांनी गोप्यस्फोट केला. काँग्रेस पक्षात गुणवत्ता असूनही जातीमुळे संधी मिळत नसल्याचं त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आणि काँग्रेसमधल्या जातीपातीच्या राजकारणावर भाष्य करण्यासाठी योगायोगानं म्हणा पण आजचा 6 डिसेंबरचा मुहूर्त चांदूरकरांनी निवडला. जनार्दन चांदूरकर यांच्या इंटू द वर्ल्ड ऑफ लाईट या पुस्तकाचं आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षात नेत्यांच्या मुलांना जास्त महत्त्व मिळत असून त्यांनाच लाभाची पदं मिळत असल्याचंही चांदूरकरांनी या पुस्तकात म्हटलं आणि त्यामुळे काँग्रेस पक्षातलं हे अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय. मी जेव्हा निवडून आलो 1985ला याच मतदारसंघातून पहिल्यांदा, तेव्हा मी आय वॉज अ प्रॅक्टिसिंग लॉयर.
आय वॉज MA LLB आणि प्रॅक्टिसिंग लॉयर होतो. तर मला असं वाटायचं की बाबा मी एवढा शिकलो म्हणजे मला मंत्री काहीतरी करतील. पण मग मला असं आश्चर्य वाटलं की नवीन निवडून गेलेली पोरं बच्चे लोक ते जिनको शिक्षण नाही काय नाही परंतु ठराविक माणसाचा मुलगा म्हणून तो मंत्री झाला. आणि त्याला मी जेव्हा विधानसभेमध्ये पाहत होतो, आम्ही जेव्हा प्रश्नोत्तराचा तास होत असे तेव्हा त्याची जी त्रेधा होत असे हे पाहिल्यानंतर मला असं वाटू लागलं की यार हे काय आहे की मला यानी म्हणजे माझं स्वभाव नाही, माझ्यासाठी बरेच केपेबल लोकांना तिथे चान्स मिळाला नाही. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे लोकशाहीमध्ये जे नेक्सस अनलेस द हायकमांड होत ते करणं हा त्याच्यामधला भाग आहे. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आता आंदोलन करण्यात येणार आहे. सारथीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन होणार असं कळतंय. 7 डिसेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे. तारादूत प्रकल्प सुरू करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात येते. 7 डिसेंबर म्हणजे उद्यापासूनच या आंदोलनाची सुरुवात होते. बेमुदत आंदोलन असणार आहे. मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सारथीच्या कार्यालयासमोर हे आंदोलन उद्या केलं जाईल आणि बेमुदत ठिय्या आंदोलन हे केलं जात आहे. तारादूत प्रकल्प सुरू करण्याची देखील यामध्ये मागणी करण्यात येते. मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लागू शकलेला नाहीये. न्यायालयाच्या पातळीवरती हा मुद्दा असताना बहुतांशी घडामोडी सध्या घडलेल्या आहेत आणि मराठा समाज त्यामुळे संतप्त आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत. अद्वैत, काय तपशील याबद्दल? आपण जर बघितलं तर सातत्याने मराठा आरक्षणाशी संबंधित जे मुद्दे आहेत, जरी कोर्टामध्ये निकाल प्रलंबित असला तरी सरकारने काही गोष्टी करणं अपेक्षित आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण विशाल बघितलं की आधी मराठा आरक्षणाच्या व्यापक मुद्द्यावरती आंदोलनं झाली. त्याच्यानंतर महावितरणची जी भरती आहे त्याच्या संदर्भात आंदोलनं झाली. आता त्याचा पुढचा टप्पा म्हणून सारथी ही जी संस्था पुण्यामध्ये आहे आणि मराठा आणि कुणबी या विद्यार्थ्यांसाठी ती काम करते. PhD असेल, स्कॉलरशिप असेल, फेलोशिप असेल, या सगळ्या संदर्भात ज्याची सूत्र आता मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहेत. मात्र अजूनही आंदोलकांचं असं म्हणणं आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं की विद्यार्थी जे आहेत ते वंचित आहेत. शिष्यवृत्तीपासून असेल किंवा फेलोशिप असेल. आणि जसा बार्टीला समतादूत नावाचा प्रकल्प आहे त्याच धर्तीवरती तारादूत हा जो प्रकल्प आहे तो सारथीचा आहे आणि तो सुरू नाहीये. त्या तारादूतांची नेमणूक जी आहे ती त्वरित केली जावी यासाठी हे उद्या ठिय्या आंदोलन आहे. आणि त्यामुळे पुण्यामध्ये सारथी कार्यालयाच्या बाहेर सकाळी 11 वाजल्यापासून हे आंदोलन जे आहे ते होणार आहे. आणि यामध्ये जे विद्यार्थी आहेत मराठा समाजातले ते असतील आणि जे आंदोलक असतील ते असतील. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की समतादूत च्या धर्तीवरती तारादूत जो प्रकल्प आहे तो ताबडतोब सुरू करा आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत, स्कॉलरशिपच्या असेल, फेलोशिपच्या असेल, PhD या सगळ्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावरती कार्यवाही करा. त्यामुळे मराठा आरक्षणाशी संबंधित जे मुद्दे आहेत त्याच्यावरती टप्प्याटप्प्याने जे आंदोलन आहे ते सुरू आहे. विशाल, धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर बातमी मुंबईतनं. मुंबईतल्या लालबाग परिसरामध्ये एका घरात भीषण स्फोट झाला आणि ह्या बातमीतली हळवी करणारी बाब म्हणजे हे लग्नघर होतं. आपल्या मुलीच्या लग्नासाठी इथे तयारी सुरू होती आणि त्यासाठी लागणारं सामान बाजूच्या घरामध्ये नेऊन ठेवण्यात आलं होतं. तिथेच असणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झालाय. आज ज्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असणार होतं ती सबंध इमारतच आता अंधारून गेली आहे. या गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे सुमारे 20 रहिवाशी जखमी झालेत तर त्यांच्यापैकी 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या चौघांनाही मसिना रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आलंय. हे 4ही जण 70 ते 95% भाजल्याचं कळतंय. तर यामध्ये एका 13 वर्षांच्या लहान मुलीचाही समावेश आहे. 12 ते 15 लोक ॲडमिट झालेले होते. KM हॉस्पिटलचे डीन देशमुख स्वतः तिथे होते, सिनियर MO वगैरे. आणि तातडीने युद्ध पातळीवरती मदत करा म्हणून त्यांना आदेश दिलेले होते. त्यांना सगळी मदत तिथे ताबडतोब सलाईन वगैरे लावून, सेंटर लाईन वगैरे लावून त्या ट्रीटमेंट चांगली झाली. आणि त्याच्यातले 4 जे पेशंट आहेत ते मसिनाला शिफ्ट झालेत आणि 4 आहेत ते इथे क्रिटिकल आहेत. थोडंसं 70-80% ते बर्न असल्यामुळे त्यांच्यावरती उपचार चालू आहेत.
अतिशय चांगल्या प्रकारे उपचार चालू आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे इथे गॅस गळती झाली आणि त्याच्यामुळे तो सिलेंडरचा स्फोट झाला। मी रहिवाशांना धन्यवाद देईन की तिथले रहिवासी इथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी अतिशय चांगली मदत केली। वरच्या मजल्यावर राहतो आणि खालच्या मजल्यावर हा स्फोटचा आवाज झाला तेव्हा आम्ही सुद्धा घाबरून गेलो आणि घाबरून गेल्यामुळे स्वतः खाली आलो। सगळेजण बिल्डिंगमधनं सगळ्यांना खाली यायला सांगितलं कारण बिल्डिंगचा पूर्ण हादरा बसला होता आणि तोपर्यंत अग्निशामक दल स्थानिक नगरसेवक त्या ठिकाणी पोहोचले होते। यानंतर बघूयात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख साक्षीदारांचा पोलिसांनी जबाब नोंदवला आणि या प्रमुख साक्षीदार जे आहेत त्यांनी पोलिसांकडे आता संरक्षणाची मागणी केलेली आहे। आरोपींकडून माझ्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलंय। काही जण मला जाणीवपूर्वक बदनाम करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे। मला बदनाम करायचा प्रयत्न केला की मी फरार आहे किंवा काय आहे, मी फरार वगैरे नाही, मी महिला बालविकास अधिकारी आहे, महिलांना बालकांना न्याय देते, मी फरार व्हायचं काही कारण नाही आहे। आणि तसेच मला भीती वाटत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांच्या नावाने मी अर्ज तयार केलेला आहे। आज सुट्टी असल्याने तो अर्ज मला देता येत नाही कारण ह्या गुन्ह्यामध्ये माझ्या जीवितात धोका होण्याची शक्यता असल्याने साहेबांकडून मला संरक्षण त्यांच्या सरकारतर्फे मिळावं अशी मी कळकळीची नम्र विनंती त्या अर्जामध्ये केली आहे। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपण करणार आहोत महामानवाला अभिवादन। दरवर्षी 6 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पाय ठेवायला जागा नसते इतकी माणसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा एक दुर्मिळ चित्र बघायला मिळालं। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने खरं तर भरपूर गर्दी असते मुंबईत, पण कोरोनाच्या संकटामुळे अनेकांनी आज पहिल्यांदाच चैत्यभूमीवर न येता ऑनलाईन माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। दरम्यान बाबासाहेबांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं। तसंच दरवर्षीप्रमाणे यंदाही हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून महामानवाला अभिवादन करण्यात आलं। या महामानवाला अभिवादन करताना माझ्या मनामध्ये एक विचार आला की आज बाबासाहेबांना सुद्धा एका गोष्टीचं समाधान वाटलं असेल की ज्यांच्यासाठी मी जीवन वेचलं तो माझा सगळा बांधव समाज शिस्त कसा पाळतो, देशाला समाजाला कशी मदत करतो, याचं आजचं हे जे काही दृश्य आहे ते बघितल्यानंतर त्यांना सुद्धा एक समाधान वाटलं असेल की खरा भक्त किंबहुना खरा भीमसैनिक कसा असावा। मी जे काय आयुष्य वेचलं ते फुकट गेलं नाही। ज्या वेळेला गरज असेल, एक काळ होता की जेव्हा एक क्रांती करण्याची गरज होती, वैचारिक क्रांती होती, सामाजिक क्रांती होती आणि ती क्रांती केल्यानंतर जसं एका काळाप्रमाणे वागण्याची आवश्यकता असते तसा हा माझा समाज वागतो आहे। म्हणून मी तमाम भीमसैनिकांना आणि माझ्या आंबेडकर भक्त बांधवांना, भगिनींना आणि मातांना धन्यवाद देतो आहे। इथून पुढच्या काळामध्ये देखील जगामध्ये एक शक्तिमान देश म्हणून भारताचं ओळख त्या ठिकाणी व्हावी, सातत्याने ती राहावी, हेच बाबासाहेबांचं स्वप्न होतं। इंदू मिलच्या परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारकाचं काम सुरू आहे। यंदाच्या वर्षी कोरोनाच्यामुळं थोडं त्या कामामध्ये व्यत्यय आला, परंतु सामाजिक न्यायमंत्र्यांनी सांगितलं त्या प्रकारे महाविकास आघाडीचा सरकारचा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीत ते जितकं लवकर करता येईल तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। दरम्यान नागपूर, मनमाड, धुळे, दापोली, लातूर आणि भुसावळमध्येही महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवून महामानवाला अभिवादन करण्यात आलं। कुठे एक वही एक पेन ही योजना म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या पुतळ्याच्या तिथे एक वही एक पेन प्रत्येकाने आणून ठेवावी अशी योजना जी आहे ती दापोलीमध्ये राबवण्यात आली आणि ही जी वही आणि पेन आहे गरजू विद्यार्थ्यांना ते देण्यात यावं
या दृष्टीने हा उपक्रम होता. काही ठिकाणी सामाजिक संदेश देखील देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गर्दी टाळून सगळ्यांनी बाबासाहेबांना अभिवादन करावं हा प्रमुख या पाठीमागचा उद्देश होता. यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.